असं म्हणतो. आलं लक्षात? प्राचीन भारताचा अभ्यास करायचा सुरू करायचा आहे. सर थोडासा एक मुद्दा समजून घ्यायचा प्रयत्न करा तुम्ही सगळ्यांनी. आलं लक्षात? काय समजून घ्यायचं सर मुद्द्यामध्ये? ओके, मुद्द्यामध्ये हे समजून घ्या की प्राचीन भारत असू दे, मध्ययुगीन भारत असू दे, किंवा आधुनिक भारत असू दे, किंवा स्वातंत्र्योत्तर भारत असू दे, किंवा जगाचा इतिहास असू दे, कुठला पण इतिहास असेल, स्वतःला ॲज अ इतिहासकार समजायचा प्रयत्न करा. ओके, तुम्हाला त्या काळाचा इतिहास समजणार कसा, हा प्रश्न आहे माझा. लक्षात? ओके, फार नको पाठीमागे जायला. आपण काय करू, स्वातंत्र्यानंतरचा भारताचा इतिहास, मी तुमच्यापैकी काय केली, समिती बनवली की तुम्ही मला स्वातंत्र्यापूर्वी नंतरचा भारताचा इतिहास बनवून द्या, लिहून द्या, शोधून द्या. आलं लक्षात? आणि कुठलेच बाजारामध्ये असे इतिहासाचे पुस्तकं उपलब्ध नाही आहेत, बिपिनचंद्र पिंद्र, तुमचंच पुस्तक पहिलं असणार. मग तुम्ही मला सांगा की तुम्हाला तो इतिहास कुठून माहिती पडेल? एनीबडी? येस? ओके, उत्खनन डायरेक्टली नाही करणार आपण ऑब्विसली. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण शोधणार की त्या काळातल्या, आपण स्वातंत्र्योत्तर भारतात होत ना, न्यूजपेपरचा शोध लागला होता, पुस्तकांचा शोध लागला होता, कुणीतरी लिहून ठेवलं असेल काहीतरी, आहे की नाही, त्या डायरीज वगैरे सापडू शकतात. सो लिखित साहित्य हा इतिहासाचा सगळ्यात मोठा सोर्स असतो. इतिहास समजून घेण्यासाठी काहीतरी लिहून ठेवलंय कुठल्या तरी माणसाने, काहीतरी. ओके, हा सगळ्यात मोठा स्रोत असतो इतिहास जाणून घेण्याचा. आलं लक्षात? ओके, समजा आता दुसरी गोष्ट काय असते, लिखित वस्तूंमध्ये सुद्धा काय काय असू शकतं की बाबा कुठल्या तरी माणसाची डायरी आहे, बरोबर आहे, त्याची रोजची डायरी आहे. तुम्ही जर बघितलं असेल रंग दे बसंती नावाची मूवी बघितली आहे तुम्ही? ओके, किती जणांनी बघितली रंग दे बसंती? ते रंग दे बसंतीची जी सुजन नावाची जी फॉरेनची हिरोईन आलेली असते, तिच्या हातात डायरी असते तिच्या आजोबांची. त्या आजोबा ईस्ट इंडिया कंपनीमध्ये किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये भारतामध्ये पोस्टेड असतात ऍज अ सिव्हिल सर्वंट म्हणून. ओके, आणि त्यांचे काय असते, ती डायरी जी आहे ती तिच्या हातात असते. ती त्या डायरीवरून गृहीत धरून सगळा इतिहास रिबिल्ड करायचा प्रयत्न करत असते. सो डायरी काय असू शकतो, इतिहासाचा एक स्रोत असू शकतो. दुसरं अजून काय असू शकतं रे सर? आदेश, त्या काळातल्या सरकारने दिलेले आदेश, निर्णय, कायदे, हे सगळे काय असू शकतात, इतिहास बिल्ड करायचा स्रोत असू शकतात. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर व्यक्तींनी एकमेकांना लिहिलेले पत्र असू शकतात, हिशोबाच्या वह्या असू शकतात, इतिहासाचा स्रोत आहे हा. बरोबर आहे की नाही? येस सर. सर पण हे सगळे स्रोत कसे आहेत? लिखित स्रोत आहेत. आजच्या घडीला ओके, उद्या चालून समजा 200 वर्षानंतर त्यांना असं लक्षात आलं की स्वागत नावाचा कोणतरी लय ऑसम माणूस होऊन गेलाय, पण त्यांना कसं माहिती पडेल? माझे व्हिडिओ लेक्चर्स आहे की नाही, म्हणूनच रेकॉर्ड करतो मी सगळं इतिहासात फेमस होण्यासाठी. लक्षात? पण आता आजच्या घडीचा जे काही इतिहास असेल, भविष्यात कधीतरी 100, 200, 400, 500 वर्षानंतर तो बनवायला लागेल ना त्या लोकांना. मग ते कसं बनवतील तो इतिहास? आजच्या काळामधले ते व्हिडिओज आहेत, ऑडिओज आहेत, ओके, डिजिटल साहित्य जे काही आहे त्याच्यावरून सुद्धा कदाचित ती इतिहास रिबिल्ड करू शकतील. बरोबर आहे? बट द पॉइंट इज, माणसं जे असतात त्या माणसांच्या ह्या लिखाण कौशल्याची जी कला आहे, लिखाणाची जी कला आहे, ही समजून घेण्यासाठी दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर जे काही लिहिलं गेलेलं आहे ते लिहिलं गेलेलं वाचता यायला पाहिजे त्या काळातल्या लोकांना, ज्या काळात इतिहास बनवला जातोय. फॉर नशिबाने आता मी जो तुम्हाला प्रश्न विचारला त्या प्रश्नामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की बाबा मी जे काही सांगत होतो त्याच्यामध्ये जे काही लिखाण असेल ते देवनागरी भाषेमध्ये असणार किंवा लॅटिन भाषेमध्ये, इंग्लिश भाषेमध्ये असणार. लक्षात? या भाषा जाणणारे, या लिपी जाणणारे आज सगळे लोक जिवंत आहेत. ओके, म्हणून इझिली आपल्याला तो इतिहास कळू शकतो. पण थोडंसं अजून पाठीमागे जाऊया बरं. ओके, आपण असं गृहीत धरू की 50 वर्ष नाही, आता तुम्हाला डायरेक्ट 1000-1200 वर्ष जुना इतिहास काढायचा आहे. लक्षात? 1000-1200 वर्ष जुना इतिहासाच्या पहिली गोष्ट तर ज्या काही डायऱ्या असतील त्याच्यापैकी बऱ्याचशा डायऱ्या नष्ट झाल्या असतील. बरोबर आहे? ओके, जे काही हिशोबाच्या वया असतील त्या बऱ्याचशा हिशोबाच्या वया नष्ट झाल्या असतील. पत्र वगैरे प्रकार त्या काळात अस्तित्वात असतील, माहित नाही, असतील तरी ते बऱ्यापैकी नष्ट झाले असतील. म्हणजे लिखित साहित्य सापडणं थोडंसं दुरापास्त आहे. समजा सापडलाच, ओके, शिलालेख बिलालेखाच्या स्वरूपामध्ये जे काही लिहिलेलं असेल ते नष्ट झालं नाही म्हणून तुम्हाला शिलालेख सापडलाच. आलं लक्षात? ओके, शिलालेख सापडला तर त्या शिलालेखावरती लिहिलेली लिपी तुम्हाला आज वाचता यायला पाहिजे.
बरोबर आहे की नाही? त्याच्यावरती ज्या कुठल्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे ती भाषा तुम्हाला वाचता यायला पाहिजे, तर तुम्हाला त्या काळातला इतिहास कळेल. वाचताच आलं नाही तर काय डोंबल्याचा इतिहास कळणार आहे? बरोबर आहे की नाही? ओके, यस सर. चला, निदान तरी 1200 वर्षानंतर काहीतरी लिहिलेलं सापडण्याची शक्यता तरी आहे ना सर. शोधून काढू ती लिपी कशी वाचायची, काय वाचायची आणि वाचू. आलं लक्षात? पण अजून आपण थोडस पाठीमागे जायचा प्रयत्न करू. 3000, 4000, मे बी 5000 वर्ष काळाआधी, जेव्हा माणसाला लिखाणाची कला पण अवगत नसेल. 5000 नाही, 10,000 वर्ष, हा कधीतरी नसेल ना माणसाला लिखाणाची कला अवगत. ओके, तेव्हाचा इतिहास कसा बिल्ड करणार? ओके, आता मात्र खरी समस्या आहे. ऍज अ हिस्टोरियन म्हणून तुमच्या समोर खरी समस्या आता आहे. येस बेटा. ओके, आणि तसंच मॅडमनी पण एक उत्तर दिलं होतं तेव्हा सगळ्यात वरती, एस्केवेशन करून. दोघींचं उत्तर सेमच आहे. ही म्हणते की सर तू पुरलेली म्हणतेस तेव्हा तुला असं जाणवतं की कुणीतरी मुद्दाम पुरले असतील. मुद्दाम नसतात पुरलेले असतील, ऑटोमॅटिकली कालांतराने काळानुक्रमे ती पुरली गेलेली असतात. पण त्यांचं जेव्हा एस्केवेशन करतो आपण, खड्डा खणतो, तेव्हा काहीतरी सापडतं. ओके, आणि जे काही सापडतं त्या गोष्टींवरून आपण हळूहळू अंदाजपंच दाहोदरसी करत करत इतिहास रिबिल्ड करायला सुरुवात करतो. आलं लक्षात? इतिहासाला जाणून घेण्यासाठी मग अशा सिच्युएशन मध्ये जी जी साधनं तुम्हाला मदत करतात, ती साधनं कोणती कोणती असू शकतील? सर, त्या काळामध्ये सापडणारे अलंकार, नाणी, व्हेरी गुड. अजून देवाच्या मूर्त्या, फक्त मूर्त्या लिहू मॅम, त्याच्यात देवाच्या पण येतील. आलं लक्षात? ओके, मूर्त्या, अजून कपडे, अजून थोडस एकदा तुम्ही मग तुम्ही. येस, भांडी कळालं. त्याच्या आधी काय म्हणालीस? व्हेरी गुड, बरियल्स म्हणूया आपण त्यांना, ज्याच्यामध्ये दफन वगैरे केलेल्या जागा असतात. शवपेटी म्हणतेस तू, पण शवपेटीचे सगळेच प्रकार येतील त्याच्यामध्ये. बरियल्स ज्याला आपण म्हणूया. मग भांडी म्हणालीस तू. अजून मॅम, प्रीतम मॅम, तुम्ही काय म्हणालात? शिलालेख. तर आपण ऑलरेडी गृहीत धरून चाललोय ना की शिलालेख आपल्याला नाही वाचता येते, म्हणून तर इकडे वळावं लागलं आपल्याला, आहे की नाही? समजा वाचन करता आलं असतं तर निम्मा इतिहास कळाला असता. एवढं खड्डे बिड्डे खणतच बसलो नसतो. वास्तुरचना, व्हेरी गुड. हत्यार अवजार, व्हेरी गुड. ओके, दोघांचाही करेक्ट आहे सर. पण आम्ही एवढे उत्तर दिले, तुमच्याकडे जागाच शिल्लक नाही. आपण वास्तू, हत्यार, बरोबर आहे. अजून चित्र. ओके, येस संजय, तू एखादं सांग. अजून कशातून इतिहास कळू शकतो? लाकडाच्या वस्तू, प्राण्यांची हाडं चालतील? प्राण्यांच्या हाडावरून इतिहास कळेल का आपल्याला? कळेल ना सर, 100% कळेल. समजा तुम्ही इमॅजिन करा की एक प्राण्याचं हाड मला सापडले, कुठल्या तरी XYZ प्राण्याचं हाड सापडले, आणि त्या हाडावरती माणसाच्या दातामुळे असे खरवडण्याचे निशाण निर्माण झालेत. मला काय इतिहास कळाला रे त्याच्यावरून? त्या काळातले माणसं त्या प्राण्याचा मांस खात होते. कळाला की नाही इतिहास? ओके, येस सर, समजलं. सो हाडं, प्राण्यांची हाडं, आलं लक्षात? ओके, येस. तुम्ही एक सांगितलेलं, काय सांगितलं? चित्र, व्हेरी गुड. गुफांमध्ये आपल्याला वेगवेगळी चित्र सापडतील. एक चित्र सापडला, त्याच्यामध्ये त्यांनी असा एक माणूस काढलाय, असा एक माणूस काढलाय, असा एक माणूस काढलाय, आणि या माणसांच्या मध्ये असा एक कुत्रा किंवा कुठला तरी XYZ असा प्राणी काढलाय, त्याला शिंग आहेत. ओके, आणि हा प्राणी काय करतोय? पळतोय. ओके, काय कळतंय रे ह्याच्यावरून तुम्हाला? हे लोक त्या काळामध्ये काय करत असावेत? शिकार करत असावेत. मग अंदाज बांधायचा की बाबा शिंगवाला प्राणी आहे म्हणजे कदाचित हे हरिण राहिलं असेल. बरोबर आहे की नाही? ओके, येस सर. आम्हाला नुसतं चित्र बघून पण आम्हाला काय कळतोय? इतिहास कळतोय. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही मला सांगितल्या की सर लिखित साहित्य उपलब्ध नाही ना, नो प्रॉब्लेम. आम्ही खड्डे खणून त्याच्यामधल्या वस्तू शोधू, आणि वस्तू शोधून आम्ही काय करू? इतिहास बिल्ड करू. इतिहास बिल्ड करण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागतात त्यांना म्हणलं जातं इतिहासाची साधनं, रिसोर्सेस ऑफ हिस्ट्री. आलं लक्षात? तुम्हाला जे शिकायचंय ते शिकत असताना त्या पहिल्या शब्दाला एक्सप्लेन करण्यासाठी मला एवढं सगळं सांगायला लागलं. आलं लक्षात? त्याला काय म्हणतात? इतिहासाची साधनं किंवा रिसोर्सेस ऑफ हिस्ट्री असं त्याला म्हणलं जातं. मग त्या साधनांमध्ये कोणते कोणते प्रकार असतात आणि त्याच्यापासून इतिहास कसा निर्माण करता येतो, हेच सगळं आपल्याला सुरुवातीला समजून घ्यायचंय. मग कुठे आपण पुढे जाऊन माणसांचा इतिहास, त्या माणसांच्या इतिहासामध्ये असलेले सगळे मुद्दे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते समजून घेणार.
आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. थोडस तुम्ही जे सांगितल्यात त्याच गोष्टी आहेत की नाही बघा. तुम्ही म्हणालात सर वेगवेगळे अलंकार, वेगवेगळे कॉइन्स, वेगवेगळ्या मूर्त्या आहे की नाही, त्याच्यानंतर वेगवेगळ्या इमारती, ओके, अशा प्रकारच्या गोष्टी. आता हे लिखाणवालं जे आहे ते नंतर आहे, लिपी वगैरे जाणीव झाल्यानंतरच आहे. पण वेगवेगळे जे अवशेष असतात, वेगवेगळी जी साधनं असतात, त्या साधनांवरून आपल्याला इतिहास जाणून घ्यायचा असतो. आणि ती साधनं कोणती कोणती, कारण प्राचीन भारतातल्या सगळ्या लिप्या आपल्याला ओळखता नाहीये. आपल्याला अर्लिएस्ट भाषा जी ओळखता येते ती आहे संस्कृत भाषा. आलं लक्षात? आणि त्या संस्कृत भाषेसाठी सुद्धा अर्लिएस्ट लिपी जी ओळखता येते ती आहे ब्राह्मी लिपी. आलं लक्षात? ब्राह्मी लिपीच्या आधीच्या कोणत्याच लिपी आपल्याला ओळखता येत नाही. त्याच्यामुळे आता हडप्पा संस्कृती नावाची मी एक संस्कृती शिकवणार आहे तुम्हाला कालांतराने याच विषयामध्ये. पण त्या हडप्पा संस्कृतीचे जे काही लिखाण सापडलेलं आहे आपल्याला, थोडं बहुत आहे, फार नाहीये, पण असे छोटे छोटे शब्द 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 असं भरपूर लिखाण सापडले, पण वाचताच येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काही इतिहासच निर्माण करता येत नाही. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. सो प्रत्यक्षामध्ये जे अवशेष सापडलेले आहेत, फिजिकल अवशेष जे हातात घेता येतात, कॉइन म्हणा, दागिने म्हणा, हाडं म्हणा, प्रत्यक्षात सापडणारे अवशेष, डोळ्यांनी बघता येतात, हातात घेता येतात, अशा प्रकारचे जे अवशेष आहेत, अशा अवशेषांना भौतिक अवशेष, फिजिकल रिसोर्सेस ऑफ हिस्ट्री असं म्हणलं जातं. ओके, बेस्ट एक्झाम्पल आहे दक्षिण भारतामध्ये असणारी दगडी देवळं, पूर्व भागामधील विटांनी बांधलेले बौद्ध विहार. हे जे आहेत त्या प्राचीन काळामध्ये जे काही बांधकाम होत असेल, त्या बांधकामामध्ये जे प्रचंड प्रमाणामध्ये सायन्सचा वापर होत होता, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला काय करतात, जाणीव करून देतात. आलं लक्षात? ओके, दुसरा अवशेष असतो तो म्हणजे काय आहे, माउंट्स. ओके सर, काय असतं माउंट्स गड्या? ओके, माउंट्स काय असतं त्याच्यासाठी मी थोडीशी ही स्लाइड वापरतो, कारण पलीकडच्या स्लाइड वरती काय आहे, थोडस डायग्राम आहे. ओके, असं अज्युम करूया की एक खूप मोठा भूभाग आहे आणि त्या भूभागावरती ओके काय आहे, जंगल आहे. आलं लक्षात? जंगल आहे. कसं जंगल आहे? हिरवगार जंगल आहे. ओके, हे झाडं सगळे, काय बोलतात सर, खूपच छोटी काढतायत. येस, कारण भूभाग खूप मोठा आहे ना, तरी खूप मोठी मोठी झाड आहेत बरं का ही. आलं लक्षात? ओके, इथे ही अशी एवढी सारी अशी झाडं, ओके, इमॅजिन करा. आता गंमत अशी आहे की या परिसरामध्ये राहायला दोन माणसं आली. दोन माणसं नाही, खूप सारी माणसं आली, 2-4 टोळ्या असे 100-200 लोक राहायला आली. ओके, आणि त्या लोकांनी काय केलं, हे जंगल जे आहे ते साफ करायचं ठरवलं आणि म्हणून त्यांनी ही झाडं तोडून टाकली. आलं लक्षात? ओके, येस सर, ही झाडं तोडून टाकली आणि त्याच्या जागी काय केलं, त्यांनी काहीतरी तिथे बांधलं, घर बांधलं असं म्हणूया. आलं लक्षात? ओके सर, हिरवंच बांधलं, तसं हिरव्या गवताचं बांधलं होतं, पण ते वाळेल आता थोड्या वेळात, बघा वाळलं. आलं लक्षात? ओके, वाळलं. मग त्याच्यानंतर अजून एका माणसाने तिथे घर बांधलं, छोटस त्यांच्या गायींचं कुंपण बिप्पण बांधलं, बरोबर आहे? ओके, कालांतराने या झोपड्या बिपड्या जे काही आहेत, मातीचे चौथरे जे आहेत, त्यांनी जे काही फूड वगैरे कुक केलं असेल, त्या सगळ्यांचा राळा गाळ वगैरे जो आहे तो काय झाला, तिथेच खाली पडला. आणि तिथेच खाली पडल्यानंतर हे जे आहेत या गोष्टी ज्या आहेत त्या नष्ट झाल्या, पण तो सगळा गाळ वगैरे जो काही आहे तो तसाच तिथे पडला होता खाली, आणि त्याच्यामुळे त्या तिथे असे ते अवशेष असतात, हे अवशेष या इथे अशी मातीच्या खाली दबले गेले. आलं लक्षात? बरोबर आहे? काय झाले, मातीच्या खाली दबले गेले. पण त्यांचे जे वंशज होते, त्या लोकांचे जे वंशज होते, त्यांनी इथे अजून थोडे असे पक्के घर बांधले. ओके, येस, पक्के घर बांधले. आलं लक्षात? आता प्रत्यक्षामध्ये जेव्हा पण एखादा माणूस वस्तीमध्ये शिरतो, त्यांनी अजून अशी घरं, थोडीशी आता माणसांची संख्या वाढली ना, आहे की नाही, अशी वस्ती जी आहे ती वाढली, त्यांनी ती झाडं बिडं तोडून अशी वस्ती वाढवून टाकली. कालांतराने भूकंप आला, पूर आला, काहीतरी झालं, घरं कच्ची झाली, व्हॉट एव्हर मे बी द रिझन. ओके, ही सुद्धा घरं तुटली गेली, तोडली गेली. आता तुम्ही मला सांगा, तुम्हीच स्वतः बघितलं असेल की हा समोरचा रस्ता आधी खाली होता, त्याच्यावरती रस्ता तयार झाला, काय झाला रस्ता वरती. आता कधी ना कधी हा डांबराचा रस्ता कच्चा होणारच आहे ना, आहे की नाही, पण तो डांबराचा रस्ता कच्चा जरी झाला तरी नवीन रस्ता त्याच्या वरतीच बांधला जाईल, बरोबर आहे? म्हणजे हा परिसर जो आहे तो काय होतो, हळूहळू वरती वरती येतोय. सिमिलरली तुमचं सुद्धा जिथे कुठे घर असेल, जिथे कुठे बांधकाम केलेलं असेल कधी काळी, त्या बांधकामाला आठवायचा प्रयत्न करा. ते बांधकाम जेव्हा केव्हा पाडलं जाईल, तो गाळ तिथेच ठेवला जातो, तिथेच पाडला जातो, आणि तिथे नव्याने घर थोडस उंचवट्यावरती बांधलं जातं. असं करता करता अख्ख्या शहराची उंची हळूहळू हळूहळू काय व्हायला लागते, वाढायला लागते. ओके सर, अख्खच्या अख्खं शहर जे आहे त्याची उंची वाढायला लागते. येस,
येस, अख्खच्या अख्खं शहर जे असतं त्याची उंची वाढायला लागते आणि तिथे सुद्धा परत तुम्हाला हे जे जुने घर आहेत हे सगळे पडलेले दिसतील, पण त्या काळामधले जे काही अवशेष आहेत ते अवशेष तुम्हाला काय दिसतील, तशाच पद्धतीने तिथे परत असे अवशेष जे आहेत ते साचलेले दिसतील आणि ते परत असे मातीखाली दबल्या गेलेले दिसतील. आलं लक्षात? आता आपण असे अज्युम करूया की आता काय झालं माहितीये का, मी आणि संजय आम्ही दोघ जण असं टाइमपास करायला गेलो. ओके, चल रे संजय जंगलात जाऊ. आम्ही बाहेरच्या कुठल्या तरी गावाहून आलो. आलं लक्षात? ओके, आणि हा इथे संजय उभा आहे. ओके, आणि हा मी उभा आहे. आलं लक्षात? संजय तगडा आहे, जिम बिमला जातो. आलं लक्षात? ओके, सो आम्ही दोघ जण आलो, इथे आलो आणि आम्हाला काय दिसली, टेकडी दिसली. आम्हाला थोडी कळतंय की त्या टेकडीच्या आतमध्ये काय आहेत, घरं बिरं दबले गेलेले आहेत. दिसतेय का? नाही, टेकडी उंचवटा आहे, असा चढ आहे थोडासा. ओके, सो आम्ही दोघ जण, हा संजय वरती चढला, ओके इथं बसला, मी पण वरती चढलो, इथे बसलो आणि आम्हाला नंतर लक्षात आलं की ही काही नैसर्गिक टेकडी वाटत नाही रे. आजूबाजूचा सगळा मैदान बघ इथे सपाट आहे, हा पण मैदान सगळा सपाट आहे आणि मध्येच ही टेकडी निर्माण झाली आहे. ती टेकडी निर्माण होण्यासाठी कुठलं रेग्युलर भौगोलिक कारण पण आपल्याला दिसून येत नाही. बरोबर आहे की नाही? ओके, संजय म्हणाला सर तुम्ही बोलताय तो मुद्दा खरा आहे, कदाचित हा प्री हिस्टॉरिक माउंट तर नाही. आलं लक्षात? आणि म्हणून संजय आणि मी ठरवतो की बाबा आपण हिस्टोरियन लोक, मग आपण काय करूया, या इथे आता खड्डा खणायला सुरुवात करूया. आणि म्हणून आम्ही इथे खड्डा खणतो आणि खड्डा खणत असताना आम्हाला वेगवेगळे अवशेष सापडतात. सापडतात की नाही? सापडतात की नाही? ओके, सापडतात. मग आता हे अशा प्रकारची जी टेकडी निर्माण झालेली असते, या टेकडीला इंग्लिश मध्ये म्हणतात माउंट. आलं लक्षात? किंवा मराठीमध्ये म्हणतात उंचवटे. आलं लक्षात? काय म्हणतात? उंचवटे. अशा प्रकारे जे जे उंचवटे तुम्हाला दिसून येतात ते उंचवटे काय आहेत, इतिहासाचं एक साधन आहेत. हा ऍक्च्युअल फोटो आहे उंचवट्यांचा. खणल्यानंतर तुम्हाला दिसेल की बाबा हा उंचवटा आजूबाजूच्या परिसरापेक्षा बऱ्यापैकी उंच होता. या लेअरवरती वेगळं काहीतरी सापडलं, मग या लेअरवरती अजून वेगळं काहीतरी सापडलं, या लेअरवरती अजून वेगळं काहीतरी सापडलं. अवशेष सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सापडले, प्राण्यांचे वगैरे. आणि तुम्ही मला सांगा, या उंचवट्यांमध्ये खणत असताना मी जसा जसा वरून खाली येईल तशा तशा पद्धतीने मी इतिहासामध्ये पाठीमागे चाललोय का पुढे पुढे चाललोय? पाठीमागे चाललोय. जेवढं खोल जाणार तेवढ्या जुन्या गोष्टी सापडणार, जेवढं खोल जाणार तेवढ्या जुन्या गोष्टी सापडणार. बरोबर आहे की नाही? आलं लक्षात? यस सर, समजलं आम्हाला. उंचवटे काय असतात, इतिहासाचा एक महत्वाचा स्रोत असतात. तेच इथं लिहिलंय की बरीचशी बांधकामं देशभरामध्ये विखुरलेल्या उंचवट्यांखाली काय आहेत, गाडली गेलेली आहेत. ओके, मग असे जे उंचवटे असतात, जमिनीचा उंच भाग असतो ज्याच्या खाली जुन्या वस्त्या गाडल्या गेलेल्या आहेत, सो अशांना आपण काय म्हणतो, उंचवटे म्हणतो. रिसेंटली एक उंचवटा करंट अफेअर्स मध्ये होता. कुणाला ओळखता येईल? कुठला? येस, कुणीतरी करेक्ट सांगते पण बारीक आवाज. हरियाणामध्ये. व्हेरी नाईस, करेक्ट आहे, बरोबर. अजून पुढे थोडस सांगा. येस, व्हेरी गुड, परफेक्ट. चला, नाव आठवत नसेल हरकत नाही, मला खात्री आहे तुम्हाला जर मी 4 ऑप्शन दिले तर तुम्ही करेक्ट नाव सांगाल. आलं लक्षात? ओके, मी कारण ऑनलाईन घेतलेलं आहे करंट अफेअर. आलं लक्षात? ओके, तर त्याच्यामध्ये तो उंचवटा जो आहे त्या उंचवट्यावरती ऑलरेडी 5-10 हजार लोक राहतात ऑलरेडी. ओके, सरकारने असं ठरवलंय की तो पूर्ण उंचवट्यावरती जे लोक राहतात त्याला आपण काय करणार आहोत, रिकामा करणार आहोत आणि त्या माउंटचं एक्सकेव्हेशन करणार आहेत. आलं लक्षात? वैदिक काळ आणि हडप्पा संस्कृतीच्या काळामधली सगळी माहिती शोधून काढण्यासाठी. आलं लक्षात? ओके, सध्या करंट अफेअर मध्ये ते एक्सकेव्हेशन साठी ते सगळ्या लोकांना व्हॅकेट करायला सांगितलेले. लोकांना नुसतं त्या उंचवट्यावरती वस्ती नाही आहे, तर त्या उंचवट्याच्या आजूबाजूला सुद्धा जोरदार वस्ती आहे. ती वस्ती सुद्धा सरकवली जाणार आहे तिथून. इमॅजिन करा, म्हणजे प्रत्यक्षात लोक जिथं राहत आहेत त्याच्या खाली प्राचीन अवशेष दडलेले आहे की नाही? कमाल. ओके, येस सर, समजलं आम्हाला. सो अशा जुन्या वस्त्या ज्या आहेत त्या खोदून काढणं, मग त्याच्यामध्ये तुम्हाला उंचवटे वेगवेगळ्या पद्धतीचे दिसतील. एकल सांस्कृतिक, प्रमुख सांस्कृतिक, बहुविध सांस्कृतिक. म्हणजे काय हो, अशी जमीन होती आणि त्या जमिनीवरती तुम्हाला असा उंचवटा आहे आणि त्याच्या खाली एकाच काळामधले एकाच संस्कृतीचे अवशेष सापडले. ओके, कुठली झाली? एकल सांस्कृतिक. लक्षात? मोनोकल्चरल माउंट म्हणतात त्यांना. ओके, येस. त्याच्यानंतर समजा असं झालं की तुम्ही उंचवटा जो आहे तो खणायला घेतला, तुम्ही हिस्टोरियन आहात.
ओके, त्या उंचवट्यामध्ये तुम्हाला काय आहेत अशा पद्धतीने अवशेष सापडले. एका संस्कृतीत थोडेसे अवशेष सापडले, पण एका ठराविक संस्कृतीत भरपूर अवशेष सापडले, परत एका संस्कृतीत थोडेसे अवशेष सापडले. मग अशा उंचवट्याला आपण म्हणतो की बाबा ह्याच्यामध्ये एक संस्कृती डॉमिनंट होती. आलं लक्षात? सो डॉमिनंट कल्चरल माउंट्स. ओके, प्रमुख सांस्कृतिक. ओके, येस. आणि बहुविध सांस्कृतिक उंचवटे काय असतात, त्याच्यामध्ये तुम्ही उंचवटा खणायला घेता तेव्हा तुम्हाला काय आहेत, प्रत्येक थोड्याशा डेप्थ नंतर तुम्हाला वेगळी संस्कृती सापडते. तुम्ही इथून खणायला सुरुवात केलात, ओके, तुम्हाला एका संस्कृतीचे अवशेष सापडले, मग तुम्ही अजून खणत खणत खाली गेलात, तुम्हाला दुसऱ्या संस्कृतीचे पुरेसे अवशेष सापडले, परत अजून खणत खणत खाली गेलात, तिसऱ्या संस्कृतीचे पुरेसे अवशेष सापडले, परत खणत खणत खाली गेलात, चौथ्या संस्कृतीचे पुरेसे अवशेष सापडले. ओके, ह्याच्यावरून स्पष्टपणे कळतं आपल्याला की तो उंचवटा कसा आहे, बहुविध सांस्कृतिक पॉलिकल्चरल माउंट. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला की अशा प्रकारे वेगवेगळ्या संस्कृतींचे काय असू शकतात, उंचवटे असू शकतात. आणि उंचवटे जे आहेत ते काय आहेत, इतिहासाचा बऱ्यापैकी आपल्याला अंदाज देतात. एकल सांस्कृतिक माउंट काय आहेत, कुठले रे, कुणाला माहिती आहे एक्सकेव्हेशन कुठलं आहे? एनीबडी? मोहेंजोदडो. ज्यांना माहिती नसेल त्यांनी थोडासा चष्मा विष्मा लावून वाचा ना, इथं लिहिलंय बघा. ओके, हरकत नाही, दिसत नसेल तर मी सांगतो, मोहेंजोदडोच आहे. ज्यांनी मोहेंजोदडो सांगितलं त्यांचं करेक्ट आहे. सर, पण तिने कसं काय ओळखलं मोहेंजोदडो? कारण तिने कधी ना कधी शोधून ठेवलं असणार आहे की मोहेंजोदडो मध्ये हे अशा प्रकारचं स्तूप आहे. सर नाही, तिने तसलं शोधलेलं नव्हतं, मला तर कळालं, कारण मला समोर जे दिसलं, एक सेकंद हा, मला समोर जे दिसलं तो हा ग्रेट बाथ दिसला होता. दिसतोय का ग्रेट बाथ? लक्षात? द ग्रेट बाथ कुठे? द ग्रेट बाथ मोहेंजोदडोला आहे. हरकत नाही, तुम्हाला माहिती नसेल तर आज एन्शियंट इंडियाचं पहिलं लेक्चर आहे, तिने आधी कुठेतरी वाचलं असणार आहे, तिचा अभ्यास छान आहे म्हणून तिला माहिती आहे. आता तुम्हाला लक्षात राहील. ओके, येस सर. सो एकल सांस्कृतिक उंचवटे जे असतात त्याच्यामध्ये एकाच संस्कृतीचं दर्शन घडत असतं. आलं लक्षात? आणि एकाच संस्कृतीचे तिथे पुरावे वगैरे जे आहेत ते सुद्धा काय असतात, सापडत असतात. नुसतं एवढंच नाहीये, तर काही उंचवटे असतात ज्याच्यामध्ये फक्त पेंटेड ग्रे वेअर मातीचे भांडे सापडतात. ओके, त्यांना महाभारत वेअर असं सुद्धा म्हणलं जातं. म्हणजे महाभारत ज्या काळामध्ये झालं असेल, वैदिक संस्कृती ज्याला आपण म्हणतो, त्याच भांड्यांचं दर्शन घडवतात. त्या उंचवट्यांची खासियत ही असते की तिथे तेवढ्या एका काळामध्ये लोक राहिले, परत कधीच तिथे लोक राहिले नाहीत. लक्षात? असा त्या उंचवट्यांचा अर्थ असतो. नुसतं एवढंच नाही, तर काही ठिकाणी तुम्हाला असे एकल संस्कृती उंचवटे सापडतात, त्याच्यामध्ये फक्त सातवाहन काळातली संस्कृती दिसते, काहींमध्ये फक्त कुशाण संस्कृती दिसते. सो असे सिंगल किंवा मोनोकल्चरल माउंट्स जे आहेत ते सापडतात. मग प्रमुख सांस्कृतिक उंचवटे जे आहेत तिथे मात्र तुम्हाला बघा नीट लक्षात येईल की तुम्हाला लक्षात येईल बघा इथे. ओके, हा एक खड्डा खणलाय, हा दुसरा खड्डा खणलाय, हा तिसरा खड्डा खणलाय, आणि त्याच्यानंतर हा चौथा खड्डा खणलाय. तुम्हाला 4 नंबरचा जो खड्डा आहे तो जरा जास्त खणलेला दिसतो का रे? का बरं जास्त खणला असेल रे त्याला? कारण जाणीव झाली 1, 2 आणि 3 नंबरच्या खड्ड्यांमध्ये खोदता खोदता की तेवढ्या डेप्थ वरती पोहोचलं, या 1, 2, 3 जेवढ्या डेप्थ वरती आहे तिथे तुम्हाला काय सापडलेलं आहे, एक संस्कृतीचे अवशेष सापडले. पण नंतर लक्षात आलं की खाली अजून अवशेष आहेत. ओके, म्हणून हा चौथा खड्डा खोदून बघितला आणि तिथे लक्षात आलं की बाबा तिथे तुम्हाला प्रमुख अजून एक डॉमिनंट असलेली दुसरी संस्कृतीचे अवशेष सुद्धा सापडत आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये एक प्रभावी संस्कृतीचे अवशेष तिथे सापडतात आणि अन्य बऱ्याचशा प्रभावी नसलेल्या किंवा थोड्याच काळासाठी अस्तित्वात असलेल्या संस्कृतींचे अवशेष तुम्हाला त्या माउंट्स मधून सापडत असतात. आणि बहुविध संस्कृतींचे उंचवटे जे आहेत त्याच्यामध्ये खूप साऱ्या निरनिराळ्या संस्कृतींचे अवशेष जे आहेत ते काय असतात, सापडलेले असतात. या संस्कृती कधी एकाच्या पाठोपाठ एक प्रस्थापित झालेल्या असतात, तर कधी कधी असं सुद्धा असतं की एकाच काळामध्ये दोन्ही प्रकारच्या संस्कृती तिथे अस्तित्वात होत्या. थोडंसं समजायला जड आहे, मला मान्य आहे, पण कालांतराने तुम्हाला संस्कृती म्हणजे काय हे समजलं की ऑटोमॅटिकली लक्षात येईल. लक्षात? उदाहरणार्थ रामायण आणि महाभारत यांच्या परस्पर व्यापी संस्कृती आणि त्याच्याशी संबंधित असलेले उंचवटे आपल्याला तसे सापडतात. काय काय शिकलो आपण? पहिला मुद्दा शिकलो आपण की सर उंचवटे नावाचा काहीतरी प्रकार असतो, त्या उंचवट्यांमधून आपल्याला इतिहास कळतो. दुसरं असतं एकल सांस्कृतिक, प्रमुख संस्कृती आणि बहुविध सांस्कृतिक, अशा प्रकारचे काही उंचवटे वगैरे जे आहेत ते असतात. बरोबर आहे? येस सर, समजलं आम्हाला की एन्शियंट इंडियामध्ये जे आहे हे शिकत असताना अशा पद्धतीने काय असतात, वेगवेगळे उंचवटे जे आहेत ते अस्तित्वात असू शकतात. ओके, येस.